दिक्कत हो रहा, उधर से गाड़ी घुमा के लेके आओ अपना, इधर से रहता था शॉर्टकट हो जाता था, अभी उधर चर्च के पास से घुमा के लेके आओ, इधर मगजमारी हो रहा, तकलीफ हो रहा और क्या। ये 5 से 6 दिन हो गया, ट्रैफिक जाम रहता है इसीलिए ऑन वे किया है। अब थोड़ा ट्रॅफिक जाके नॉर्मल हो रहा है इधर। बदल चांगला केला, हा बदल झाला, खरोखर चांगला झाला. त्यामुळे ट्रॅफिक बरंच कमी झालं आणि गाड्या एका मार्गाने जात आहेत. लोकांच्या ज्या सुविधा त्या करायलाच हव्या, त्या करू नये असं मत नाहीये. ज्या बसेस आहेत त्या ह्या स्टॉपला येतात, आता तेवढं काही लांब झालेलं नाहीये. तुम्हाला लोकांनी थोडं सण समजून घ्यायला पाहिजे. झालेला बदल चांगला आहे. समस्या जाणवली, कारण हे कळवलेलंच नाही कोणाला, पब्लिकला, की हे कळवायला पाहिजे होते की असे असे रस्ते आम्ही बंद करणार, वन वे करणार, टू वे करणार. काय वन वे ट्रॅफिक केलं आहे. आयलंडच्या पुढे तुम्ही क्रॉसच करतायत. बस स्टॉपवरती तर सगळे बाहेर आले आहेत आणि इकडे टू व्हीलर्स आणि टॅक्सी सुसाट जातात, क्रॉस करायला होत नाही. आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रहार न्यूज लाईनमध्ये. आपण सध्या उपस्थित आहोत दादर विभागामध्ये. मुंबईची लाईफलाईन मानला जाणाऱ्या दादर या विभागामध्ये सध्या वाहतुकीचा प्रश्न समोर आलेला आहे. त्याचं मुख्य कारण असं शिवडी ते वरळी हा जो उन्नती मार्ग आहे, जो पुलाचं काम आहे, त्यामुळे त्याचबरोबरीने जो एल्फिस्टनचा ब्रिज होता, म्हणजे प्रभादेवीचा जो ब्रिज होता, तो पाडण्यात आल्यानंतर जी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती, ती कोंडी थांबवण्याच्या दृष्टिकोनातून ही जी मार्गिका आहे, SK बोले रोड असेल किंवा पाठीमागे आपण पाहिलं भवानी शंकर रोड असेल, या पूर्ण रस्त्यावरती जो वाहतुकीचा मार्ग आहे तो एकेरी करण्यात आला आहे. आणि पूर्वापार जर आपण पाहिलं की नुकतेच काही दिवस झालेत हे पूर्ण जे मार्गिका आहे ती वन वे करण्यात आली असून सध्या नागरिक देखील संभ्रमामध्ये आहेत आणि नागरिकांना कळत नाही आहे की ही पूर्ण जी वाहतुकीची समस्या आहे ती किती दिवस चालेल. पण मुळात पोलीस प्रशासनाने याच्यावरती पुष्टी केलेली अशी आहे की 24 ऑगस्ट 2026 पर्यंत हा पूर्ण वाहतुकीचा जो मार्ग आहे, हे दोन्ही मार्ग आहेत ते वन वे 24 तारखेपर्यंत ठेवण्यात येतील. त्यानंतर जर आपण अजून एकदा जर पुढे पाहिलं, मुंबईची अजून एक आपण म्हणू शकतो लाईफलाईन बेस्ट म्हणजे BST ज्या बसेस आहेत त्यांच्या देखील ज्या मार्गिक आहेत, म्हणजे मार्गक्रमण करणारे जे बस स्थानक आहेत ते देखील वळवण्यात आलेले आहेत. कारण वन वे केल्यामुळे थोडं बसेस फिरून यायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे सध्या या ज्या मार्गिका आहेत त्यामध्ये देखील फेरफार केलेले आहेत. आणि अजूनही आपण पाहणार आहोत याच्यावरती स्थानिक लोक आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया या विषयावर काय आहेत आणि आपण त्यांना समजवण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत की हे ज्या वन वे आहेत ते कोणत्या आणि कशासाठी गेलेलं आहे. चला तर मग जाणूया त्यांच्या आपण प्रतिक्रिया. दिक्कत हो रहा, उधर से गाड़ी घुमा के लेके आओ अपना, इधर से रहता था शॉर्टकट हो जाता था, अभी उधर चर्च के पास से घुमा के लेके आओ, इधर मगजमारी हो रहा, तकलीफ हो रहा और क्या। अभी मैं क्या बोल रहा हूँ, अभी तो इतनी ही समस्या है, पर अभी कुछ 2-3 दिन में कुछ निकालेंगे, क्योंकि क्या है अभी शुरुआत है. बरोबर. तो इस प्रकार से जो प्रशासन है, पुलिस प्रशासन रहेगा, BMC वाले हैं, हमें थोड़ा सपोर्ट दिखाना पड़ेगा. क्योंकि क्या है पहले से ज़्यादा जितना ट्रैफिक होता था उससे अभी कम करने की ये जो योजना बनाई है इस दौरान, इसलिए ये जो पूरे रास्ते हैं जो वन वे किए गए हैं, बस इतना ही है, बाकी कुछ दिक्कत नहीं मिलेगा. और कुछ बोलना चाहोगे? नहीं, इसको अपना जैसे था पहले चालू किए थे वैसा चालू करना चाहिए, मेरे कहने का मतलब समस्या. और अभी तो नहीं होगा वो. हाँ, 24 अगस्त तक ये पूरा चलेगा सिलसिला. अच्छा, तो इस दौरान कुछ रहेगा तो वो बता देंगे. पैसे ही जो फलक है उस पर लगाया है उन्होंने, पूरा रखा है. हाँ. और अभी जितना जल्दी हो सके वो समस्या छुड़वा देंगे. तो हमारे साथ जो ट्रैफिक के सहकारी है, जो ट्रैफिक संभालते हैं, वो हमारे साथ है. तो मुझे बताइए कब से शुरू है जो ट्रैफिक का जो नियोजन किया है, जो वन वे पूरा वो SK बोले रोड और यहाँ से लेके जो भवानी शंकर रोड है, वो कब से वन वे किया है? ये 5 से 6 दिन हो गया, ट्रैफिक जाम रहता है इसीलिए ऑन वे किया है. अब थोड़ा ट्रैफिक जाके नॉर्मल हो रहा है इधर. हाँ. अभी कुछ लोग पूछते हैं, कुछ बताते हैं दिक्कत कि हमें दिक्कत हो रहा है, ऐसे वन वे क्यों किया है, तब आप उनको जवाब क्या देते हो? जवाब ये देते हैं सर ट्रैफिक नॉर्मल रहता है इसीलिए आप थोड़ा घूम के आइए, जाइए अपने अपने रास्ता पे. दिक्कत यही है आप लोग को, ऑन वे जो हो गया इसीलिए इन लोग को दिक्कत है. दिक्कत क्या है, ट्रैफिक नॉर्मल है दादर में तो इसीलिए ऑन वे किया. आपण पाहिलं जे सहकारी आहेत ट्रॅफिकचे, त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं की सध्या
3 महिन्याचा पूर्ण कार्यकाल असेल, पण आपण जर पुष्टी केली तर 24 ऑगस्ट 2026पर्यंत या पूर्ण घटनांवरती अंमलबजावणी करणार होते. पण अजून देखील पाहणार आहोत इथले स्थानिक असतील, इथले नेहमीचे दैनंदिन जीवनात जे प्रवासी असतील त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत. तुम्हाला काय वाटतं प्रशासनाकडून अजून काही मदत व्हावी? आणखीन लोकांना त्यांनी काय कळावं? ॲक्च्युली त्यांना ट्रॅफिकवाल्यांना विचारलं तर आमचं हे चालू आहे, 8 दिवस आम्ही बघणार बरोबर. लोकांना काय त्रास म्हणजे होतोय. ते स्टडी करतायत की पुढे काय होणार आहे का, किंवा याच्यावरती कसं आपण आळा घालणार आहोत, ट्रॅफिकची समस्या कशी सोडवणार, असं त्यांचा ते प्रोग्रेस चालू आहे. पण लोकांच्या जर समस्या आता काय आहे, म्हणजे या अडचणी शाळेच्या आहेत. नाही, पण आधीपेक्षा तरी आता गर्दी कमीच आहे या विभागात. कारण आधी आपण बघायचो बहुतांश ठिकाणी पूर्णपणे गर्दी असायची. आता सिग्नलच चालू ठेवलाय ना रनिंग सिग्नल सुरू ठेवलं, सुरू ठेवलं, त्यामुळे आता ट्रॅफिकची ट्रॅफिक समस्या कमी कमी. आहे. मला काय सांगाल, सध्या 3 ते 4 दिवसापासून आपण पाहतोय आणि जर आपण पाहिला SK बोले रोड हा आहे आणि पुढचा भवानी शंकर रोड आहे, तर दोन्ही ठिकाणाहून वन वे बसेस केल्या गेल्यात, म्हणजे मार्गिकेमध्ये बदल केले गेलेत. तर मुळात लोकांना माहीत नाही आहे मार्गिकेत बदल का केले गेलेत. आणि कसं आहे की तुम्ही सामान्य नागरिक म्हणून, स्थानिक रहिवासी म्हणून तुम्हाला काय वाटतं सध्या या बदल चांगला केला. हा बदल झाला, खरोखर चांगला झाला. त्यामुळे ट्रॅफिक बरंच कमी झालं आणि गाड्या एका मार्गाने जात आहेत. लोकांच्या ज्या सुविधा त्या करायलाच हव्या, त्या करू नये असं मत नाही आहे. ज्या बसेस आहेत त्या या स्टॉपला येतात, असं तेवढं काही लांब झालेलं नाही आहे तुम्हाला. लोकांनी थोडं सण समजून घ्यायला पाहिजे. झालेला बदल चांगला आहे, एवढंच मी सांगेन. सध्या मला सांगा की हा जो रस्ता SK बोले रोड आहे आणि त्याचबरोबरीने आपण पाठीमागे पाहिलं भवानी शंकर रोड आहे, ते दोन्ही रस्ते वन वे केलेले आहेत. त्यामुळे काही तुम्हाला समस्या जाणवते? हो, समस्या जाणवते, कारण हे कळवलेलंच नाही कोणाला, पब्लिकला, की हे कळवायला पाहिजे होते की असे रस्ते आम्ही बंद करणार, 1 वे करणार, 2 वे करणार, काय ह्याच्याबद्दल काही लोकांना कळवलेलं नाही. ते कळवायला पाहिजे होतं. त्यामुळे लोकांचे बरेच हाल होतात. कोणाला अजून माहिती नाही कुठे बस थांबते, कुठे उभी राहते, कुठून कशी जाते. सगळे रस्ते आपोआप डायरेक्ट बंद केलेले आहेत. त्यामुळे लोकांना भरपूर त्रास होतोय. सरकार याकडे लक्ष देत नाही. याकडे पुष्टी केली पाहिजे होती की रस्त्यांचं कुठून आहे, मार्ग कोणते कोणते बदललेले आहेत, त्यानुसार त्यांनी पुष्टी केली पाहिजे होती. हो, मार्ग दाखवलेच पाहिजे सर. तुम्हाला माहित आहे का की सध्या हे वन वे करण्यामागचं कारण काय माहित आहे? नाही, काही कारण नाही. ते त्याच्याबद्दल काहीच अजून कुठे पुष्टी झालेली नाही. कशाबद्दल हे केलं, काय काम आहे का, सिद्धिविनायकचं हे जो प्रोजेक्ट चालू करायला वाटते याबद्दल असू शकेल असं वाटते थोडं. सध्या आपण विचारणा केली असता आम्हाला असं जाणवतंय की जो शिवडी आणि वरळीचा उन्नत पूल बनवत आहेत तो, त्याचबरोबरीने आपला एलिफिस्टनचा ब्रिज म्हणजे प्रभादेवीचा ब्रिज, तो ब्रिज तुटल्यामुळे कसं की आधी भरपूर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक व्हायचं. तर मग त्यांच्या मते की ट्रॅफिकचं प्रमाण कमी करायचं आहे, त्या दृष्टिकोनातून त्यांनी हा बदल आणला आहे. आणि मुळात देखरेखीखाली 8 ते 9 दिवस ते याच्यावरती वर्क करणार आहेत. आणि मुळात त्यांनी तर म्हटलेलंच आहे की 24 ऑगस्टपर्यंत पूर्ण या घटनेचा रूपरेषा असेल त्यांच्याकडे. पण मला वाटतं तोपर्यंत नागरिकांचं जे समायोजन आहे, जे त्यांचं संभ्रमात आहेत ते संभ्रम तोडीस येईल का? तुम्हाला काय वाटतं? नाही, लोकांना भरपूरच त्रास होतोय. ते जे काय केलंय ते कारण सगळीकडे ब्रिज एकदम बंद केलेली आहे. तिन्ही ठिकाणची एकदम, ती पण लोकांना न सांगता अर्धी अधिक माहिती पूर्ण नव्हती. त्यामुळे लोकांना भरपूर त्रास होतो याचा काय. आणि बसचं पण कमी प्रमाण आहे. मेट्रो वगैरे गेले ते पण व्यवस्थित नाही आहेत. बरोबर. सध्या आपण स्थानिक म्हणून या ठिकाणी प्रवास करणारे म्हणून आपल्याला काय वाटतं की याच्यामध्ये काय बदल करावा जावा? बदल म्हणजे लोकांना या गोष्टी कळायला हव्या पहिले, म्हणजे की काय होते काय नाही. त्यामुळे बदल झाला आहे तो चांगला आहे. तसं 1 वे झाला, कारण ट्रॅफिक एवढं जाम होतं दादरला संध्याकाळी 6 वाजता काही हिशोबाच्या बाहेर बस जायला वेळ लागतो. कारण जो मधला कबूतरखान्याचा रोड आहे तो 1 वे केला तो चांगला आहे. लोकांची पण ते बसचे प्रॉब्लेम होणार, जे शारदाश्रमला शाळेत मुलं त्यांचे प्रॉब्लेम होणार. आता बरोबर 15 तारखेपासून शाळा सुरू होतील तेव्हा नवीन खोळंबा पाहायला मिळेल की आता आपण विद्यार्थ्यांची चर्चा केली तेव्हा विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला आगार बाजारपर्यंत बस नाही आहे, आम्ही इथून जात नाही. म्हणजे बसेसचं थोडं प्रमाणात प्रॉब्लेम आहेत. नाही, बरोबर आहे, बसेसचा भरपूर प्रॉब्लेम आहे. वेळेवर बस नसतात अजिबात, मधल्या वेळेला तर अजिबातच नसतात. आणि बसचे नंबर पण व्यवस्थित नसतात. बरोबर. काय तुमची समस्या काय? 1 वे ट्रॅफिक केलं आहे. आयलंडच्या पुढून क्रॉसच करता येत नाही.
एक तर बसस्टॉपवरती तर सगळे बाहेर आलेच आहेत आणि इकडे टू व्हीलर्स आणि टॅक्सी सुसाट जातात, क्रॉस करायला होत नाही. तर मी सध्या वन वे केल्यामुळे हा तुम्हाला त्रास होतो. 2 वे होता तरी तर तो त्रास होतात, पण आता जास्त आहे कारण स्पीडनी गाड्या जात आहेत. बरोबर, वन वे केल्यामुळे जास्त स्पीडिंग जास्त वाढले. हां, आणि कोणी विचार करत नाही बाबा क्रॉस करायचे आहेत. वयस्कर माणसं क्रॉस करतायत, टू व्हीलरसुद्धा क्रॉस करत असताना पुढून जात आहेत. माणूस क्रॉस करतात, त्याच्या पुढून कशाला जायला पाहिजे? मागे रस्ता मोकळा आहे ना, तिकडे कोणच कंट्रोल करायला नाही. मी आता रिक्वेस्ट करायला सांगतात, तुम्ही मोठ्या साहेबांना सांगा. पण आता तुम्हाला काय वाटतं, स्थानिक म्हणून या गोष्टीवरती लक्ष देणं किती बंधनकारक असेल? बंधनकारक आहे, कारण तिकडे आयलंडच्या इकडे कोणतरी कंट्रोल करायला, माणसांना थांबवा, क्रॉस करायचं. बरोबर, म्हणजे आपण तुमच्या म्हणण्याप्रमाणे पोलीस जे आहेत ते या ठिकाणीच बंदोबस्त आहे, त्या ठिकाणी थांबत नाही. कोणच नाहीये. बरोबर, त्यामुळे स्पीडिंगचा प्रॉब्लेम खूप स्पीडनी जात आहेत आणि विचार पण करत नाहीये. आपण दादरमध्ये पाहिलं, स्थानिकांशी चर्चा केल्या, स्थानिकांचे जे विषय होते ते जाणून घेतले आणि त्यांना जे संभ्रमात स्थानिक होते त्यांना समजावण्याचा देखील प्रयत्न केला. आणि अशातच आपल्याला समजून येतं की सध्या 15 जूनपासून शाळकरी मुलं शाळेसाठी येतील, त्यासाठी पोलीस प्रशासनाने काय तोडगा काढला असेल, त्याचबरोबरीने बेस्ट प्रशासन या समस्येवर काय तोडगा काढणार आहे, हे सर्व पाहणं खूप महत्त्वाचं राहणार आहे. कारण जरी 24 ऑगस्टपर्यंत या संपूर्ण हा घटनाक्रम सुरू असणार आहेत, पण स्थानिकांना याचा त्रास होणार की स्थानिकांना याचा फायदा होणार? कारण आपण जर स्थानिकांकडून जाणून घेतलं तर या ठिकाणी आधी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या पाहायला मिळत होती, पण आता काही दिवसानंतर या ठिकाणी ट्रॅफिकची जी समस्या आहे ती कमी प्रमाणात पाहायला मिळते. आणि अजून जर हे जे विषय आहेत या विषयावर तुमची काही मतं असतील तर ती आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. कॅमेरामॅन सुमित जगतापसोबत मी हर्ष सावंत. आपण पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह. धन्यवाद.